स्वामी समर्थ. बहिणींनो, भावांनो, कशा आहेत? बरे आहेत ना? एकदम व्यवस्थित. कसं राहायचं? एकदम मस्तीत. मस्तीत. हा, जेवण केले म्हणा. जेवण केले का? लिहून सांगा म्हणा. लिहून सांगा. तुम्ही कसे आहेत? तुम्ही कशी आहेत? एकदम बरे आहेत म्हणून. बरे आहे म्हणून. व्हिडिओ काढायचा मुद्दा आज असा की लय जणांच्या कमेंट आल्यात मला, ताई तुला मुलं नाहीत का? दिसत नाहीत. हा, मला मुलं नाहीत. मुली झाल्या माझ्या 2 वारल्या, मला परत काही झालं नाही. त्यामुळं मी बाबांची पायवारी करते. नशिबात असेल तर मला होईल. आणि 20 साठी मी लग्न केलं नाही. माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलंय. कारण आईवडिलांची गरिबी होती आईवडिलांना, आणि त्यावेळेस मला काही पण असं कळत नव्हतं की मी फार येड्यासारखी होती अशी. पण माझे आईवडील म्हणले आपल्यालाच काही येत नाही, मग हिला कशाला चांगलं बघून द्यायचं आहे. पण असं नसतं, कोणाच्या नशिबात कवा काळ कसा पलटन आणि कोणाचं कवा चांगलं होईन हे असं असतं. त्याच्यामुळं मला हे माझ्या आईवडिलांनी असला म्हणजे असा परमेश्वर मला दिलाय. जसा आहे तसा तो नवरा आहे. त्याला जीव लावणार, त्याला जपणार. असं नाही की याच्यापासून आपल्याला फायदा नाही बाबा, काही असं काही काम होत नाही त्याला, आपण असं वेगळे विचार अजिबात नाही. एखाद्याने 15 गोण्या जरी वाटल्या ना पैशाच्या धारात आणून, मी तुला 15 नाही 20 देतो तरी मी तुला सोडून जाणार नाही. कसा असला ना तरी परमेश्वर आहे. एकदा अक्षदा पडला ना, सोडून कधी जायचं नसतं आपल्या अशा माणसाला, उलटी त्याला साथ द्यायची असते. बरोबर आहे नाही? कधीच सोडून जायचं नसतं अशा माणसाला. तो परमेश्वर आहे, सिद्धाधिकारी, त्याला देवाने जन्म तसा घातला. आपण काय करणार? आपल्या जर हातात असतं ना, एकसारखं फाउंडेशन झालं असतं, गोरं काळं नसतं झालं, त्यात रंग पण नसतं, एकच रंग राहिला असता. देवाने त्याला जन्म दिलाय, आपण काय करणार? नशीबच माझं इथं होतं. जरी आई वडिलांना आपण दोष दिला तरी पण माझं नशीबच याच्यापाशी होतं, त्याला मी काय करणार? हाय ते हाय. त्याच्यामुळं काही त्यात वेगळं होणार नाही. त्याच्यामुळं सांगायचं एवढंच की इष्टीसाठी लग्न केलं नाही मी याच्यासोबत. इष्टीच्या आजकाल लय लाखोनी कोटीनी असले तरी कोणी कोणाचा विचार आज करीत नाही. अहो 2च एकर आहे, पण ती बी सासूच्या नावची आहे, ह्यांच्या नाही आहे. या असं असल्यामुळं सासू देत पण नाही नावची, म्हणते माझा लेक असा आहे. आणि ते 3 जण भाव आहेत, एकच त्यांच्यातला हुशार आहे, दोन्ही अशाच येतं. आणि दुसरा आहे ते, त्याला 2 मुलं येतं. आपला तो घरी असतो, पण ते कधी मध्ये चहा प्यायला येतात तेव्हा व्हिडिओमध्ये घेत असते. ते प्रश्न केलाय, ताई तू दोघांना कशी सांभाळते? दादा एकच जण सांभाळते.